आत्ताचे काय आहे, चहा बराच वेळ उपाशी राहणे ते आदतच लावून घेतात, बरोबर आहे. म्हणजे आपलं पथ्य आपण पाळत नाही किंवा आपल्याला रात्रीचं जागरण बी जास्त करतो, झोप पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे बी ऍसिडिटी होऊन जाते. आणि खाण्याचं तर आपल्याला पथ्य नाहीच आहे, बरोबर आहे. काय आता काळी भाजी हप्त्यातून एकदा दोनदा ठीक आहे, पण आपण दररोज जर काळी भाजी खाल्ली, आता काही काही लोक नॉनव्हेज खातात, नॉनव्हेज जवळजवळ 2 दिवस पचत नाही, बरोबर आहे, तरी लोक खातात. आता आज खाल्ल्यावर परत उद्या बी भेटलं तर अजून खाऊन घेतात, काही फुकटचं भेटतं ते बी लोक खातात. आता त्यांना आपण अपवाद आहे, आपण काही बोलू नाही शकत. पण आपण आपली स्वतः शरीराची जर काळजी घ्यायची असेल तर आपल्याला आपल्याला म्हणजे जेवढं पचल तेच खाल्लं पाहिजे. कमी प्रमाणात जेवण झालं पाहिजे. सायंकाळचं सकाळचं ठीक आहे, पोटभर केलं तर दिवसभर काम करू शकतो, सायंकाळचं कमी पाहिजे. आणि जेवणाच्या 1 तास आधी पाणी पिलं पाहिजे किंवा जेवण झाल्यानंतर 1 तासाने पाणी पिलं पाहिजे. आपण जेवण करत असतानाच पाणी पित राहतो, म्हणजे जसं चुलीत आपण पाणी टाकून देतो, बस त्याच पद्धतीनं जे आपलं अग्निपचन करायला सुरुवात करतं त्याला आपण थंड करून टाकतो पाणी पिल्यामुळे. या सगळ्या गोष्टीचं आपल्याकडून कोणतीच काळजी घेतली जात नाही. मग त्याच्यावर आपण काय करतो, डॉक्टर आणि सगळे केमिकलचे औषध, त्यांनी हीट पण तयार होती, त्याच्यापासून मग त्वचाही खराब होती. कधी कधी एखाद्याचं शरीर हलका असलं, हंड नसलं, नॉर्मल असलं, त्याला मूळव्याध पण होऊ शकतो, बरोबर. आणि काहींना म्हणजे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, कारण उष्णता वाढली तर ऍसिडिटी सुरू होते, बरोबर. पित्ताचा पण प्रॉब्लेम येऊन जातो, पचन नाही झालं म्हणून. कारण काय होतं, ज्यावेळेस ऍसिडिटी तयार होती ना, त्यावेळेस गॅस पण तयार होतो, कारण जे अन्न पचायला पाहिजे ते पचत नाही, ते सडल्या जातं. आणि ते सडल्यानंतर जो गॅस निघतो तो सांध्यांपर्यंत सुद्धा पोहोचतो, बरोबर आहे. कॅल्शियम बी नष्ट करतो, म्हणजे हड्डी बी दुखायला लागते उठायला बसायला, बरोबर आहे. आपल्याला वजन बी उचलता येत नाही.